हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. तसे तर पावभाजी तुम्हा सगळ्यांनाच येत असेल, पण मी माझी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला लवकर स्टार्ट करूया. भाजीसाठी आहे ना मी हे मे बी 200 ग्राम वाटाणे असतील आणि 1 शिमला आणि 1 बीट मी घेतले छानपैकी धुवून वगैरे. आणि आहे ना हे थोडंसं फ्लावर घेतला आहे मी. हे एवढा फ्लावर असा घेतलेला आहे. तर ते मी असा गरम पाण्यामध्ये हा आधी टाकला आहे, त्यानंतर मग मी ह्याच्यामध्येच घालेन. आणि हे एवढे मी बटाटे धुवून वगैरे घेतलेले आहेत. तर अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त बटाटे असतील हे. तर हे सगळं आहे ना मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. बटाटे एका भांड्यात घातले आहेत आणि ह्या बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या मी एका भांड्यामध्ये घालेन पूर्ण आणि मग त्या शिजवून घेते. हे बघा छान आहे ना, तेलामध्ये छान बटर घातलं आहे. पूर्ण असा कांदा चिरून घेतला आहे. हा तेलामध्ये आधी छान मी परतणार आहे. छान आता तेलामध्ये कांदा भाजते आम्ही मस्तपैकी. छान कांदा लालसर झाला की मग ह्यात आता जिंजर गार्लिकची पेस्ट टाकते आहे मी. 3 टेबलस्पून टाकेन. की मी हे टमॅटो घेतलेत, हे मे बी अर्धा किलो असतील, 400 किंवा 500 ग्रॅम असतील. तर हे आहे ना मी एक तर तुम्ही बारीक करून घालू शकता, पण मी आहे ना ह्याला छान अशी प्युरी बनवून ह्याची टाकणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते चला. हे जे टमॅटो आहेत ना हे मी ह्याच्यामध्ये टाकणार आणि ह्याची प्युरी बनवून घेणार आहे. तर हे बघा ह्याची छान अशी प्युरी आपण बनवून घेतो. ह्याला मस्त थोडं ओबड असं आपल्याला हे करायचं, म्हणजे एकदम पण ह्याची प्युरी नको आहे आपल्याला. हे करून घ्यायचं. एका हातामध्ये मी फोन आणि एका हातामध्ये मिक्सर पकडला, त्यामुळे हा मिक्सर थोडा हलतोय. कांदा आहे ना छान आता बघा लालसर भाजून झाला. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकूया. सगळी टाकून घ्यायची. तर आपले ना सगळ्या भाज्या पण शिजून झाल्या आहेत छान. तर ही जी भाजी आहे ना ही मी 2 वेसलमध्ये डिवाईड करेन, म्हणजे आपल्याला ना ती स्मॅश करायला बरी पडेल. तर मी अर्धी ह्याच्यामध्ये घेते आणि स्मॅश करते. हे बघा आता ह्यात मी अर्धी घेतली आहे. आणि हे आपण ह्याने असं केलं ना की आपल्याला कसं ओबडधोबड पाहिजे. ब्लेंडरने पण केलं असतं पण ह्याने आपण हे अशी स्मॅश करायची. तर ही भाजी तर आपली छान स्मॅश करून झाली आहे. तर आपण पहिला आहे बघा छान कांदा टोमॅटो पण भाजतो. ह्याच्यामध्ये आपण पहिला मसाले टाकून घेऊया आणि मग भाजी टाकूया, मग बटाटे पण स्मॅश करून टाकूया. तर ह्यामध्ये आपण पहिला हळद टाकूया थोडीशी. छान आहे ना. 2 मोठे चमचे आपण हे बघा काश्मीरी चिली पावडर टाकूया, 2 चमचे. आणि ना 1 चम्मच आपल्याकडे जो मसाला मालवणी मसाला किंवा जो कोणी तुमचा मसाला असेल तर 1/2 चमचा टाकायचा. आणि आता ह्याच्यात मी पावभाजी मसाला टाकते. ह्यात मी आता पावभाजी मसाला टाकला आहे. ह्याला छान आता परतून घेईल. आता छान ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या टाकून घेऊयात आपण. आता आहे ना हे बटाटे पण छान असे स्मॅश करून घेते मी. बटाटे पण टाकते आहे, अर्धे टाकते आहे. आता सगळा हा स्मॅश केलेला बटाटा टाकला आहे. ह्याला छान आता मिक्स करून घेऊया. आणि जे काही आपण हे स्मॅश केलं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण सगळं छान याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पातळ जाड आपण करून घेऊया. तर आता ह्याला मी हवं तेवढं आपल्याला पाणी घालून घेतलं आहे बघा. अशी आहे ही. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून पातळ पण करू शकता. तर ह्याला आता थोडं आपण अजून शिजून देऊया. मस्तपैकी वाफ वगैरे काढूया. आणि छान कोथिंबीर आणि नंतर वरती बटर घालायचं. आणि थोडासा ना पावभाजी मसाला पण वरतून घालायचा. आणि आपली पावभाजी तयार आहे. तर दाखवते नंतर तुम्हाला पाव वगैरे बरोबर. पण बटर आहे मस्त. आणि चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ घालूया. इकडे असे पाव भेटतात. हे फुल आपल्या इंडियाच्या पावासारखे टेस्ट आहे लागत, पण सेम तसेच आहेत. सो हे ॲक्च्युली आधी एकदम मिळत नव्हते,
पण आता हे मिळायला लागलेत. तर हे आपण आता भाजून घेऊया. तर आता छान आपण पाव मस्त बटर लावून भाजायचे. नाही ना, आता छान बटर लावायचं दोन्ही बाजूंनी. हे बघा मस्त असं आपल्याला जसं हवं तसं आपण भाजून घेऊया. छान अशी आपली पावभाजी तयार आहे बघा. सो तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पण दोनदा जात आहे जायते आणि शेलते या